लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. साकोरेपाडा येथे कौटुंबिक वादातून थरारक घटना. दारूच्या नशेत पतीकडून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, आरोपीने स्वतः केले विषप्राशन. बातमी कळवण येथून. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने स्वतः विषप्राशन केले असून त्याच्यावर सध्या पोलीस निगराणीत उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की साकोरेपाडा येथील जयराम महारू पवार याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी पत्नीशी वाद घालून तिला मारहाण करत असल्याची माहिती आहे. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजता आरोपी दारू पिऊन घरी आला. दारू पिण्यावरून पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की जयराम पवार यांनी घरातील लोखंडी कुऱ्हाडीने पत्नी काशीबाई जयराम पवार वय 60 वर्ष यांच्या खांद्यावर व छातीवर भीषण वार केले. या हल्ल्यात काशीबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी जयराम पवार याने स्वतः विषारी औषध प्राशन केले. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 30 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मयत काशीबाई पवार यांची मुलगी जिजाबाई ज्ञानेश्वर गवळी राहणार शिवपाडा तालुका सुरगाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा रजिस्टर नंबर 18/2026 दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक हगेंद्र टेंभेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून विषारी औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयंत सिंग सोलंकी, पुंडलिक डंबाळे, मनसाराम बागुल, निलेश शेवाळे यांच्यासह पोलीस शिपाई पंकज शेवाळे, अनिल बहिरम, चंद्रकांत चौधरी, कृष्णा गवळी, राजू चौधरी, संदीप गांगुर्डे व देवेंद्र हिरे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.